श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मुंबईत नुकतीच USIBC अर्थात अमेरिका भारत व्यवसाय परिषदेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त शिखर परिषद झाली. या शिखर परिषदेत अमेरिका भारत व्यापार विषयक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या शिखर परिषदेची वैशिष्ट्य, त्याचा भारत अमेरिकेच्या व्यापारी संबंधांवर होणारा परिणाम आणि त्यातून महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायांना मिळणाऱ्या संधी यावर तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, अमेरिका आणि भारतातील व्यापारी संबंधात बळकटी निर्माण व्हावी यासाठी 50 वर्षांपूर्वी USIBC अर्थात अमेरिका भारत व्यवसाय परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेच्या माध्यमातून दोन्ही देशातील व्यावसायिकांना व्यापारासाठी संधी निर्माण करून देणं, त्यासाठी प्रशासकीय आणि व्यावसायिक पातळीवर बैठका, परिषदा घेणं आदी उपक्रम राबवले जातात. व्यावसायिक संबंध, अवकाश, संरक्षणासह सायबर सिक्युरिटी आणि उड्डयन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अमेरिका भारत वित्तीय सेवांना बळकटी प्रदान करण्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून ही परिषद काम करते. या परिषदेच्या निमित्तानं परिषदेचे पदाधिकारी, व्यावसायिक एकत्र जमले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य देशाचं डेटा सेंटर बनत आहे, मुंबई देशाची आर्थिक आणि व्यावसायिक राजधानी आहे, मुंबईला ग्लोबल सिटी बनवण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे असं सांगितलं. अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ उभारणी आदी कामं त्यासाठी करण्यात येत आहेत. वाढवण बंदराची क्षमता वाढवण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर अमेरिका भारत या दोन्ही देशातील व्यापारी संबंध बळकट करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. या शिखर परिषदेत दोन्ही देशातील व्यापारी संबंधांना बळकटी देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात आल्याचं अर्थसंकेत संस्थेचे संस्थापक तथा उद्योजक अमित बागवे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. तंत्रज्ञान क्षेत्राच्या बाबतीत विशेषतः ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ब्लॉकचेन आहे, बिग डेटा आहे, यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगांची उत्पादन क्षमता म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन हे कसं वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली. आजकाल AIचा वापर करून खूप जास्त प्रमाणात प्रोडक्शन काढलं जात आहे, तर त्याचा कसा चांगला वापर करता येईल याच्यावरती माहिती देण्यात आली. तसंच शिखर परिषदेत झालेल्या चर्चेमुळे भारत आणि अमेरिकेच्या व्यापारिक संबंधांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. जे आपण बरेच दिवस ऐकतोय की काही गोष्टी चाललेल्या आहेत की ज्यामुळे संबंध बिघडू शकत होते, पण मला वाटतं या चर्चेमुळे आता नक्कीच हे संबंध चांगले होण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. दोन्ही देशांच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून हा खूप महत्वाचा मंच ठरणार आहे. दोन्ही देशांमध्ये आणखी मजबूत आर्थिक भागीदारी निर्माण होईल अशी आशा आपण यावेळी व्यक्त करू शकतो. जर आपण बघितलं तर अमेरिका हा भारताचा तिसरा मोठा गुंतवणूकदार आहे. जगभरातून जो पैसा भारतामध्ये गुंतवणुकीत येतो त्यात अमेरिकेचा तिसरा मोठा हिस्सा आहे. जो FDI याला म्हणतो आपण, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परकीय गुंतवणूक जी भारतात येते, त्याच्यात अमेरिकेतून जवळपास 10% गुंतवणूक भारतामध्ये येते. जशी भारतामध्ये गुंतवणूक येते तसंच भारतातून सुद्धा अनेक कंपन्या अमेरिकेत पैसे गुंतवत आहेत. तर भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत $40 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक केलेली आहे. आणि आपल्याकडे अभिमानाची गोष्ट अशी आहे की यातल्या बहुतांश कंपन्यांचं मुख्यालय जे आहे ते महाराष्ट्रात आहे. सो महाराष्ट्राने खूप मोठा वाटा उचललेला आहे या सगळ्या बाबतीमध्ये. तसंच भारताच्या एकूण आर्थिक उत्पन्नामध्ये म्हणजे ज्याला आपण GDP म्हणतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा 14% वाटा आहे. भारतातून जी निर्यात होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा 20% वाटा आहे. आणि जी परकीय गुंतवणूक भारतामध्ये येते त्याच्यामध्ये जवळपास 35% वाटा हा महाराष्ट्राचा आहे. तर या सगळ्यातून आपल्याला असं दिसतंय की जी परकीय गुंतवणूक येते तर त्यासाठी महाराष्ट्र हा खूप मोठा आणि खूप महत्वाचा आणि खूप चांगला पर्याय ठरणार आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांना चांगला फायदा होईल, रोजगार निर्मिती होईल आणि इतर अनेक फायदे होऊ शकतील. जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हा भारताचा स्टार्टअप आणि AI केंद्र आहे. अनेक स्टार्टअप महाराष्ट्रातून घडलेले आहेत. महाराष्ट्र नंबर 1 वरती आहे स्टार्टअप मध्ये. नवप्रवर्तनात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि ज्याला GCC ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स म्हणतात, त्याच्या क्रांतीत महाराष्ट्राची खूप महत्वाची भूमिका ठरणार आहे. जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातून जे स्टार्टअप निर्माण झाले होते त्यातले अनेक स्टार्टअप हे युनिकॉर्न बनलेले आहेत. सो अशा प्रकारे महाराष्ट्र एक आघाडीवरती खूप मोठं काम करत आहे. भारताच्या डेटा सेंटर क्षमतेपैकी 65%
ही महाराष्ट्रात आहे आणि 2028 पर्यंत या केंद्रांना 100% ग्रीन पॉवर हरित ऊर्जा पुरवण्याची वचनबद्धता मुख्यमंत्र्यांनी यावेळी या कार्यक्रमात व्यक्त केलेली आहे. जर आपण बघितलं तर गडचिरोली, ज्याला आपण नक्षल भाग म्हणतो, तर त्या नक्षली भागात गडचिरोलीमध्ये आता एक स्टील हब बनतोय, जिकडे जवळपास 2 लाख कोटीची गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तर त्यामुळे महाराष्ट्राला अजून एक चांगला फायदा होणार आहे आणि जे मागे राहिलेले जिल्हे आहेत त्यांच्यात सुद्धा प्रगती होण्याची संधी आता निर्माण होणार आहे. त्या व्यतिरिक्त दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर पार्क जे छत्रपती संभाजीनगर मध्ये भारताची ईव्ही राजधानी होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आहेत त्यांचं तिथे आता मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे आणि ती ईव्ही राजधानी भारताची बनणार आहे असं आपल्याला दिसून येत आहे. तसंच गुंतवणूक सुलभ करण्यासाठी मैत्री पोर्टल आणलेलं आहे, त्याच्यामुळे गुंतवणूकदारांना सिंगल विंडो प्रणालीनुसार गुंतवणूक करायला सोपं पडेल. म्हणजे जो काय पैसा महाराष्ट्रात येईल, परकीय गुंतवणूक येईल, ती सिंगल विंडो मधूनच चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीने ज्या उद्योगांना गरज आहे त्यांच्यामध्ये तो पैसा गुंतवला जाईल. तसंच गोल्ड आणि ज्वेलरीसाठी ग्लोबल इनोव्हेशन सेंटर, नवी मुंबईतील प्रमुख विदेशी विद्यापीठांना होस्ट करणारे एडू सिटी आणि एक दूरदर्शित चौथी मुंबई, ज्यामध्ये नवीन MIDC, औद्योगिक पार्क इत्यादींचा समावेश असे प्रकल्प अधिक व्यवसाय संधी निर्माण करणार आहेत, ह्याची सुद्धा माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेली आहे. तसंच महाराष्ट्र ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन उद्योगातील वाढत्या क्षेत्रात पुढाकार घेतोय, त्यासाठीच्या वेव्ह नावाच्या क्रांतिकारी उपक्रमाबद्दल सुद्धा यावेळी माहिती दिली. या USIBC शिखर परिषदेमुळे बऱ्याच चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्राचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय. तर एकूण महाराष्ट्र आणि पर्यायाने भारताला या परिषदेमुळे नक्कीच मोठा फायदा होईल व भविष्यात महाराष्ट्रात गुंतवणूक व रोजगार वाढण्यास मदत होईल असं आपण म्हणू शकतो. श्रोतेहो, USIBC परिषदेच्या माध्यमातून अमेरिका आणि भारतातील व्यावसायिकांना एक मोठं व्यासपीठ आणि महाराष्ट्रातील व्यावसायिकांना विविध प्रकारे मदत करण्यात येते. त्यामुळे व्यावसायिकांच्या अनेक समस्या दूर होऊन व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना तात्काळ मदत, मार्गदर्शन मिळत असल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलं. USBIC भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय व्यापार वृद्धीसाठी 50 वर्षापूर्वी स्थापन झालेली कौन्सिल, ज्या कौन्सिलचा सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झाला. त्याला अमेरिकेतील सर्व भारतातील प्रमुख, त्यांचे अधिकारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सर्व प्रमुख लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. भारताचा अमेरिकेच्या उद्योगामधला सहभाग व अमेरिकेचा भारतामधील गुंतवणुकीतील सहभाग हे दोन्ही विषयावर USIBC गेले 50 वर्ष सातत्याने काम करते आणि या USIBC ची प्रमुख भूमिका अमेरिकन गुंतवणूक भारतामध्ये वाढवण्यामध्ये नक्की राहिलेली आहे. भारतातला एकूण परदेशी गुंतवणुकीमधला अमेरिका हा तिसरा मोठा गुंतवणूकदार देश आहे, ज्याची भारताच्या एकूण परदेशी गुंतवणुकीमध्ये 10% पेक्षा अधिक योगदान आहे आणि एकूणच भारताच्या व्यापारामध्ये अमेरिकेचं योगदान $40 बिलियन इतक्या गुंतवणुकीच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि या परकी गुंतवणूक जी अमेरिकेने भारतात केलेली आहे त्यातली बहुतांश गुंतवणूक ही महाराष्ट्रात झालेली आहे किंवा त्यांची मुख्यालय महाराष्ट्रात आहेत. कारण महाराष्ट्र हे देशातलं एक प्रमुख आर्थिक व्हायब्रंट असं स्टेट आहे, ज्याचं देशाच्या GDP मध्ये 14% वाटा आहे, देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा 20% वाटा आहे आणि देशाच्या एकूण परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा 35% आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमीच असं अग्रेसर राज्य राहिलं आहे. या गेल्या वर्षीच्या हायेस्ट गुंतवणुकीच्या नंबरवरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. अमेरिकेला जी भारतात गुंतवणूक करायची आहे त्यामध्ये अमेरिकेचं जे विशेष इंटरेस्टचे सेक्टर आहेत त्यामध्ये महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये फार पुढे आहे. या स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये अमेरिकेची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब सुद्धा महाराष्ट्र बनते. महाराष्ट्र इनोव्हेशन मध्ये अग्रणी आहे. त्यामुळे या सगळ्या जागतिक दर्जाच्या ज्या प्रमुख क्षमता आहेत महाराष्ट्रामध्ये, ते अमेरिकेची गुंतवणूक भारतामध्ये आणण्यामध्ये फार प्रमुख भूमिका बजावत आहेत. भारत या ITच्या डेटा सेंटरच्या क्षमतेमध्ये सुद्धा अग्रेसर आहे. त्या भारताच्या एकूण डेटा सेंटर क्षमतेच्या 65% एवढी क्षमता ही महाराष्ट्रात असल्यामुळे त्याचाही मोठा फायदा अमेरिकेची गुंतवणूक भारतात आणताना आपल्याला होताना दिसतोय. त्याचप्रमाणे भारतीय उद्योजकांना अमेरिकेत उद्योग स्थापन करण्यासाठी तिथल्या वेगवेगळ्या उद्योजकांच्या बरोबर सामंजस्य करून देणे, तिथल्या सरकारबरोबर सहयोग करून देणं, ही प्रमुख भूमिका या माध्यमातून USIBCच्या माध्यमातून सातत्याने होताना दिसते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने 3 वर्षापूर्वी ज्यावेळी अमेरिकेमध्ये परिषद घेतली त्यामध्येही अमेरिकेतल्या उद्योजकांचं भारताबद्दलचं आणि विशेषतः महाराष्ट्राबद्दलचं आकर्षण आणि त्यांचा उत्साह आम्हाला नक्की मदत करत होता. न्यू जर्सी सारख्या
राज्यामधल्या एकूणच भारतीय कंपन्यांमधल्या सर्वाधिक कंपन्या या महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या आहेत हे सुद्धा या ठिकाणी नमूद करताना मला विशेष आनंद होतोय. या परिषदेच्या माध्यमातून सध्या भारताचं करमणूक क्षेत्रामध्ये जो अग्रेसर महाराष्ट्र आहे, फिल्म इंडस्ट्री असेल किंवा यामधल्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या विषय असेल, ऑडिओ व्हिज्युअल किंवा एकूणच करमणूक उद्योग यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि या संदर्भात एक जागतिक परिषद भारतात होऊ घातली आहे. त्या माध्यमातून सुद्धा अमेरिकेची गुंतवणूक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात येणं अपेक्षित आहे. त्याच्यावरही या USIBCच्या परिषदेच्या निमित्तानं चर्चा झालेली आहे आणि महाराष्ट्रानं व्यापारात ज्या सध्या वेगवेगळ्या औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून प्रगती केलेली आहे, विशेषतः दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरची प्रगती, ज्यामध्ये भारताचं EVची राजधानी ही महाराष्ट्रातलं संभाजीनगर बनेल अशा प्रकारची गुंतवणूक या ठिकाणी येते. वाढवण पोर्ट सारख्या या मोठ्या परियोजना जे एशिया खंडातलं सर्वात मोठं पोर्ट महाराष्ट्रामध्ये बनते, या गोष्टींचा एक मोठा फायदा महाराष्ट्रामध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यात यामध्ये होतोय. अमेरिकेत नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं वर्चस्व अबाधित राहावं या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या. त्यामध्ये टेरिफ संदर्भातल्या ज्या घोषणा त्यांनी केल्या त्याचं एक तणावाचं वातावरण जागतिक स्तरावर पाहायला मिळत होतं आणि विशेषतः भारताच्या बद्दलचे त्यांची जी स्टेटमेंट्स, त्यामध्ये भारत अमेरिकेच्या गुंतवणुकीमध्ये विपरीत परिणाम होऊ शकेल का अशी एक भीती उद्योग जगतामध्ये व्यक्त केली जात होती आणि त्याला बऱ्यापैकी काम म्हणता येईल अशा पद्धतीचं काम या USIBCच्या या परिषदेच्या निमित्तानं झालेलं आहे आणि भारताने सुद्धा या संदर्भात लवचिक धोरण स्वीकारून भारत अमेरिकेतला व्यापार कमी होणार नाही अशा पद्धतीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे आणि ही सुवर्ण महोत्सवी परिषद त्यासाठी एक महत्वाचं पाऊल ठरलेली आहे, जे अमेरिकेला महाराष्ट्रातील गुंतवणूक तंत्रज्ञानातील असेल, पायाभूत सुविधामधील असेल, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये भारताने जी आघाडी घेतलेली आहे त्यामधली असेल किंवा करमणूक क्षेत्र जागतिक स्तरावर गुंतवणुकीचं एक नवीन मोठं आकर्षणाचं केंद्र महाराष्ट्र होऊ पाहतंय. महाराष्ट्रामध्ये असलेलं त्यासाठीचं तंत्रज्ञान आणि या सोशल मीडिया आणि या सर्व तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर आणि त्यामुळं याची वाढलेली आवश्यकता या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रामध्ये नवीन गुंतवणूक येण्यासाठी USIBCची परिषद आणि सध्या असलेला द्विपक्षीय व्यापार कमी होणार नाही यासाठी भारतानं घेतलेली भूमिका, याचा फायदा USIBCच्या भूमिकेमुळे आपल्याला नक्की महाराष्ट्राला मिळेल अशी चांगली सकारात्मक उपलब्धी या परिषदेच्या माध्यमातून झाली आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये ही गुंतवणूक तशीच मोठ्या प्रमाणात येत राहील याचा विश्वास या निमित्तानं निर्माण झाला आहे. सध्याच्या या बदललेल्या परिस्थितीमध्ये जे वातावरण निर्माण झालं त्यामध्ये भारताने अडचणीतून निर्माण झालेली संधी असा त्याला फायदा घ्यायचा प्रयत्न सुरू केल्याने महाराष्ट्रातील अनेक उद्योजक या निमित्तानं अमेरिकेमध्ये स्वतःचे उद्योग स्थापन करून या ड्युटीच्या मुळे जे संभावित नुकसान होऊ शकतं ते टाळण्याचा प्रयत्न करत आणि त्यासाठी महाराष्ट्रीय गुंतवणूकदारांना अमेरिकेत जे प्रकल्प उभा करायचा प्रयत्न सुरू आहे त्याला मोठा हातभार या USIBCच्या परिषदेच्या माध्यमातून मिळालेला आहे. अमेरिकन सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांनी याविषयी सकारात्मक भूमिका ठेवली आहे. त्यामुळे भारतातल्या विशेषतः कृषी प्रक्रिया उद्योग असतील किंवा तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या प्रक्रिया उद्योगामध्ये सुद्धा अमेरिकेत प्रकल्प उभारून जी आपली निर्यात भारतातून होत होती ती उत्पादनं तिथं जाऊन करून आपला व्यापार अबाधित राहावा या दृष्टिकोनातून नवीन गुंतवणूक करण्यासाठी एक मोठी संधी आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रात अशा प्रकारच्या संधी आपल्याला मिळतील याची सुद्धा माहिती या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजकांना घेता आली आणि त्याचा निश्चित फार मोठा फायदा महाराष्ट्रातील उद्योजकांना त्यांचे प्रकल्प अमेरिकेत उभारून हा द्विपक्षीय व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी होणार आहे. श्रोतेहो, अमेरिका भारत यांच्यातील व्यापारी संबंधांना अधिक बळकटी मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जातात. मागील काही दशकांपासून अमेरिका आणि भारतातील व्यापारी संबंध अधिक घनिष्ठ होत आहेत. आत्तापर्यंत तंत्रशिक्षण, पायाभूत सेवा, AI, विद्युत अशा अनेक निर्मिती क्षेत्रात दोन्ही देशांचे व्यावसायिक परस्पर संबंधातून व्यवसाय वृद्धिंगत करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिका दौरा करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यामुळेच दोन्ही देशातील व्यावसायिक संबंधांना बळकटी देण्यासाठी अशा शिखर परिषदा नक्कीच आशादायी ठरतील यात शंका नाही. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन कौस्तुभ पटाई.